नमस्कार. शाळेचं गाणं. तोमाईमधला प्रत्येक दिवस तोतोचानसाठी नव्या गमती घेऊन यायचा. ती शाळेत जायला खूप आतुर असायची. सकाळ फारच उशिरा होते असं तिला वाटायला लागलं होतं. आणि संध्याकाळी घरी आलं की शाळेतल्या गमती जमती कधी एकदा आईबाबांना आणि रॉकीला कधी सांगू किती नको असं तिला अगदी होऊन जायचं. अख्खा आत्ताच आली आहेस, आधी काहीतरी खाऊन घे, हां मग बडबड कर. शाळेत जायला लागून बरेच दिवस झाले तरीसुद्धा रोज रोज सांगण्यासारख्या तिच्याकडे खूप गोष्टी असायच्या. आईला देखील त्याचा खूप आनंद व्हायचा. एक दिवस शाळेत जाताना गाडीत बसल्या बसल्या तोतोचानला वाटलं की तोमोई शाळेला स्वतःचं असं गाणं आहे की नाही. ती एकदम अस्वस्थ झाली. शाळेत पोचल्या पोचल्या ह्याचं उत्तर शोधायचंच असं तिनं ठरवून टाकलं आणि ती गाडीच्या दारातच जाऊन उभी राहिली. अजून तर जियुगा ओकायाला 2 स्टेशन बाकी होती, पण तोतोचानला मुळी धीरच निघत नव्हता. गाडी स्टेशनात शिरली. जियुगाको असं कंडक्टर ओरडून सांगेपर्यंत तोतोचान फाटकाबाहेर पडली सुद्धा. वर्गात शिरल्या शिरल्या तिनं समोर दिसलेल्या ताईजी त्याला विचारलं, ताईचान आपल्या शाळेला गाणं आहे का रे? ताईचान किंचित विचार करून म्हणाला, मला नाही वाटत असेल असं. असायला पाहिजे होतं रे, माझ्या पहिल्या शाळेत ना खूप छान गाणं होतं. आणि तिनं मोठ्याने ते म्हणायला सुरुवात केली. उथळ जळाने खळखळणाऱ्या सेंझुकोच्या तळ्या, उथळ जळाने खळखळणाऱ्या सेंझुकोच्या तळ्या, नभापलीकडे निळ्या निळ्या ज्ञान आमुचे आहे खोल. खरं तर ती फारच थोडे दिवस त्या शाळेत गेली होती. ते शब्दसुद्धा जरा अवघड होते, पण गाणं पाठ करणं तिला फारसं जड गेलं नव्हतं. ताईचान ते गाणं ऐकून भारावून गेला. तोवर इतरही मुलं वर्गात जमली होती. ती सुद्धा त्या अवजड शब्दांच्या गाण्यानं अगदी प्रभावित झाली होती. आपण मुख्याध्यापकांना आपल्यासाठी एक गाणं करायला सांगूया, तोतोचाननं सुचवलं. चालेल चालेल, मुलांना ती कल्पना आवडली. ते सगळे मिळून मुख्याध्यापकांकडे गेले. तोतोचानच्या जुन्या शाळेतलं गाणं आणि मुलांची गाण्याबद्दलची इच्छा ऐकून मुख्याध्यापक म्हणाले, ठीक आहे, मी उद्या सकाळपर्यंत तुमच्यासाठी गाणं तयार करतो. नक्की? मुलांना उत्साह आला. ती सगळी अगदी उत्साहात वर्गात परतली. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेतल्या सगळ्या मुलांना शाळेच्या मैदानात जमायला सांगितलं होतं. एक फळा मैदानाच्या मध्यभागी ठेवून मुख्याध्यापक म्हणाले, आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आपल्या तोमोई विद्यालयाचं आपण गाणं शिकूया. आणि त्यांनी फळ्यावर 5 रेघा ओढल्या आणि त्यावर खालील स्वरलिपी लिहिली, तोमोई तोमोई तोमोई. आणि मग हात उंचावून ते म्हणाले, चला आता सगळ्यांनी मिळून गाऊया. मुख्याध्यापक हाताने ताल देत होते आणि 50 मुलं गात होती, तोमोई तोमोई. एवढंच? तोतोचाननं विचारलं. एवढंच, मुख्याध्यापक म्हणाले. नाही, काहीतरी छान छान शब्द असलेलं असायला हवं होतं. तोतोचानचा मोठा अपेक्षाभंग झाला. तुम्हाला आवडलं नाही का? मला वाटलं एवढं गाणं पुरेसं होईल. मुख्याध्यापकांना जरा वाईट वाटलं, पण ते चिडले नाहीत. त्यांनी फळा पुसून टाकला. तोतोचानला वाटलं आपण असं बोलायला नको होतं, पण ते गाणं खरंच छान नव्हतं. तिच्या कल्पनेतलं अवघड अवघड शब्दांचं नव्हतं. खरी गोष्ट अशी होती की कोबायाशीचं मुलांविषयीचं आणि शाळेविषयीचं प्रेम कुठल्याच शब्दात व्यक्त होण्यासारखं नव्हतं. पण ते समजण्याएवढी ही मुलं अजून मोठी नव्हती. मुख्याध्यापकांना शाळेचं गाणं असावं अशी कधी गरजच वाटली नव्हती. आणि मुलंसुद्धा लवकरच ते विसरून गेली. आणि फळ्यावरच्या शब्दांबरोबरच ते प्रकरणसुद्धा संपून गेलं. तोमोई विद्यालयाला स्वतःचं गाणं नंतर कधीच नव्हतं.